कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. आश्लेषा, कीर्ती, तुमचं दोघांचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मराठी साहित्य विश्वात तुम्ही तुमच्या लेखनाने एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. तर आपण कथांबद्दल आज चर्चा करणार आहोत. मुख्यतः आपला विषय आहे कथालेखन हा. तर आश्लेषा, कीर्ती, तू मराठीची प्राध्यापिका आहेस, म्हणून पहिला प्रश्न मी तुलाच असं विचारते की आपण कथा, ह्या लघुकथा, दीर्घकथा किंवा अगदीच छोट्याशा कथा असं आपण नेहमी त्याचं वर्गीकरण ऐकतो, तर नेमका काय फरक असतो यामध्ये? हे जे प्रकार आहेत लघुकथा किंवा दीर्घकथा, त्याच्या नावातच त्यांचा अर्थ लपलेला आहे. आकारानुसार लघुकथा आणि दीर्घकथा ठरली गेलेली आहे. लघुकथा बघितली तर ती 1 पानाची असेल किंवा 2, 3, 4 पानांपर्यंत तिचा विस्तार असतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने एखादी घटना, त्याच्यातलं उत्स्फूर्तपणा तो रंगवलेला असतो किंवा भावनांचा आविष्कार फक्त करायचा असेल, उत्कट क्षण रंगवायचा असेल तर लघुकथा हा जो फॉर्म आहे तो उपयोगी पडतो. पण आपल्याला माहिती आहे की जीवन जे आहे ते खूप व्यामिश्र आहे, गुंतागुंतीचं आहे. माणसाच्या मनामध्ये अनेक आंदोलनं सुरू असतात. तर हे जर सगळं आपल्याला कथेमधून मांडायचं असेल तर दीर्घकथा हा कथेचा फॉर्म उपयोगी पडतो. छान, म्हणजे तू फरक तर अगदी छान सांगितलास. पण आता तुझी लेखन प्रक्रिया सुद्धा सांग. आणि ह्या कथा लिहिताना तुझ्या मनात आधी पक्क असतं का हे पण सांग, की ही लघुकथा करायची आहे का, दीर्घकथा करायची आहे का, कादंबरी करायची आहे, हे तुझ्या मनात आधी पक्क असतं का? म्हणजे कथा तुझ्या मनात कशी जन्म घेते आणि त्याचा फॉर्म तू आधीच ठरवलेला असतो का तो आपोआप येतो? प्रथम मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. मी कथेचा फॉर्म ठरवत नाही. ती जशी आकाराला येईल, लघुकथेमध्ये येईल किंवा दीर्घकथेमध्ये येईल, तिला तसा आकार मी देऊ पाहते. म्हणजे कथा ठरवते ते? हां, कथा ठरवते. थोडं असं होत असतं तनुजा, की लेखक त्या कथेमध्ये गुंतत जातो, पण एक क्षण असा येतो की ती कथा स्वतःचं स्वातंत्र्य मागते की मला आता या बाजूने फ्लो व्हायचं आहे, प्रवाहित व्हायचं आहे, तर तू मला तिथे अडवू नको. तर हा एक भाग प्रत्येक कलावंताच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. क्षणे प्रवास हा. हां हां हां. तर हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. माझी कथा निर्मिती म्हणशील तर ते जे कथा बीज असतं ते कुठून मनामध्ये पडेल काही सांगता येत नाही. कधी घरामध्ये काहीतरी घटना प्रसंग घडतो, त्याच्यातून ते आकाराला येतं. कधी समाजामध्ये आपल्याला काही पाहायला मिळतं किंवा मित्रमंडळींशी आपण गप्पा करत असतो, त्याच्यामधून ते आकाराला येतं. म्हणजे माझी एक कथा आहे छत्रीचं गौड बंगाल. तिच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं. माणसं हा जो माझा कथासंग्रह आहे त्याच्यामध्ये छत्रीविषयीच्या 2 कथा आहेत. एक निमाची छत्री आणि दुसरी छत्रीचं गौड बंगाल. आणि दोन्हींची रचना एकदमच वेगळी आहे. म्हणजे छत्री जरी कॉमन फॅक्टर असला तरी दोघींची रचना पूर्णपणे वेगळी आहे. बरोबर. तर ह्याचं बीज कसं मनामध्ये पडलं ते मला सांगावंसं वाटतं. थोडं इंटरेस्टिंग आहे की आता घरात असं झालेलं आहे, आम्ही आता 50च्या टप्प्यावर आहोत, मुलं आमची 25-26च्या टप्प्यावर आहोत आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी छत्री आहे. पाऊस पडायला लागला की जो तो माझी छत्री कुठे, माझी छत्री कुठे या पद्धतीनं शोध घेत असतो. पण जेव्हा तरुण वय असतं तेव्हा मात्र एका छत्रीमध्ये दोघांना जायला आवडत असतं. तर हा जो एक छत्रीचा भाग आहे तो मला थोडासा इंटरेस्टिंग वाटला आणि ते बीज माझ्या मनामध्ये पडलं आणि याभोवती काहीतरी एक इंटरेस्टिंग लिहिता येईल असं मला वाटायला लागलं. तर छत्रीचं गौड बंगाल ही जर कथा पाहिली तर ती थोडी रोमॅन्टिक आहे. म्हणजे एक तरुण मुलगा आहे मानव आणि त्याची एक कॉलेजमधली मैत्रीण आहे. दोघांमध्ये प्रेम फुलत असतं आणि त्याच्या मनामध्ये असतं की पाऊस पडावा आणि त्या पावसामध्ये एका छत्रीमध्ये आम्ही दोघांनी छान रस्त्याने जावं,
पाणी जे आहे रस्त्यावरचं त्याच्यामध्ये पाय जरा ओले करावेत, पावलं ओली करावीत, असं त्याच्या मनामध्ये असतं. जवळीक साधावी जवळीक साधावी, बरोबर. तर त्या अनुषंगाने मी ती कथा लिहायला घेतली. पण मी मगाशी तुला जसं म्हटलं की कथानंतर स्वतःचं स्वातंत्र्य मागायला लागते, स्वतःचा अवकाश मागायला लागते, तसंच काहीसं तिथे घडलं. म्हणजे कथा खरं तर प्रेमकथेकडे जाणार होती, पण मध्येच त्या मानवची आई आली, जी साधारण 45च्या टप्प्यावर होती आणि आईचं आपल्या मुलावर लक्ष असतं. तसं ती पाहत होती की पाऊस दिसतोय, असं दिसलं, आकाशात ढग आले की आपला मुलगा छत्री घेऊन बाहेर जातोय. आणि पुन्हा लक्षात आलं की अरे, तो त्याची छत्री बाजूला ठेवतोय आणि मी जी नवीन कोरी छान छत्री आणली ती तो घेऊन जात आहे. तर मग तिच्या मनामध्ये शंका यायला लागली की काहीतरी गौड बंगाल इथे दिसून येते. म्हणून ती आपल्या नवऱ्याला तसं सांगते की मानवचं काहीतरी गडबड दिसते, हां, तो छत्रीसारखी घेऊन जात आहे. तर तिथे मग तो नवरा आपल्या पत्नीकडे, आता ही आपली पत्नी साधारण 45च्या टप्प्यावर आहे, तिची रजोनिवृत्ती जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तिचं मन उगाच शंकाग्रस्त झालेलं आहे. तर त्या दृष्टीने तो आपल्या पत्नीकडे पाहतोय, तिला कोणी समजून घेत नाही आणि मानवचं काही वेगळंच चाललेलं आहे. म्हणजे अशी त्या कथेमधली पात्र वाढत गेली आणि ती कथा प्रेमकथा तर झालीच आहे, पण एक 45च्या टप्प्यावरची एक आई त्याच्यामध्ये डोकावते आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करणारा एक 50शीतला नवरा तिथे डोकावलेला आहे. तर असं एक मिश्किल असा भाव त्या कथेमध्ये दिसून येतो. दुसरं मला एक सांगावं असं वाटतं की निमाची छत्रीमध्ये थोडंसं असं केलं आहे की त्या निमाची जी 45च्याच टप्प्यावरची स्त्री आहे, तिची छत्री तिथे त्या निमाबद्दल अनुभव सांगते की तरुण वयातली निमा कशी होती आणि तेव्हा ती माझ्या छत्रीकडे कशी पाहत होती, पुढच्या टप्प्यावर कशी पाहत होती आणि आता कशी पाहत आहे. तर या रीतीने ती निमाची छत्री, म्हणजे विषय एकच आहे छत्री, पण दोन वेगवेगळ्या छटांमध्ये या दोन कथा माझ्याकडून लिहिल्या गेल्या आहेत. दुसऱ्या कथेमध्ये छत्री कथा नायिका झालेली आहेत, निवेदिकाच्या भूमिकेत ती येते. अगदी अगदी. आणि छान, दोन्ही कथा छान उतरल्या आहेत. बरोबर. अश्लेषा, तू मराठी साहित्य प्रकारात अनेक प्रकार हाताळले आहेस, तर त्यात तुला कथा हा प्रकार कसा आव्हानात्मक वाटतो? की तुला कथा ही सहज स्फुरते का कुठला दुसरा साहित्य प्रकार मराठीतला तुला सहज स्फुरतो? कविता हे माझं पहिलं प्रेम आहे, पण कवितेमध्ये न मावणारे अनेक विषय असतात जे आपल्याला माणूस, समाज, निसर्ग, पर्यावरण यामध्ये सापडत जातात. आणि कवितेमधली जी प्रतिमासृष्टी असते ती प्रतिमासृष्टी ओलांडून काही आयुष्यातले किंवा काही कल्पित असे विषय मला साद घालतात आणि ते सांगतात की नाही, हा कथेचा विषय आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक विषय असतात, त्याची कविताच होते आणि मग मला कोणीतरी, माझे जाणकार मित्र मैत्रिणी सांगतात की अगं, ह्याच्यामध्ये कथेचं मूल्य आहे आणि तू त्याची पुन्हा कविताच केली. तर कविता हे पहिलं प्रेम असल्यामुळे मला वाटतं माझा कल कवितेकडे असतो. पण तू म्हणाली तसं हा आकृतिबंधसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कथा हा आकृतिबंध. आणि त्या कथा या आकृतिबंधाला विशिष्ट चौकट असते, तो त्याच्यामध्ये विषय, आशय, अभिव्यक्ती याचे वेगवेगळे पैलू आपल्याला मांडता येतात. त्यामुळं कथा हा आसपास स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये, मी तर म्हणते वर्तमानपत्र उघडलं की 1-2 तरी कथेचे विषय मनामध्ये रुंजी घालायला लागतात. त्यामुळे ही कथा आपल्या आसपासच असते आणि आपण सगळे कथा वेल्हाळच आहोत किंवा आपण गोष्टाडे आहोत असं आपण म्हणूया, एक वेगळा शब्द. तर गोष्टी, कथा, कहाणी या ऐकायला आपल्याला आवडतात. जे एकदा काय झालं असं म्हटलं की आपले कान टवकारतात. त्यामुळे हा आकृतिबंध मला नेहमीच आव्हानात्मक वाटतो, तो साद घालतो आणि त्यात काहीतरी मुसाफिरी करावी असं मला नेहमी वाटतं. खूपच छान. आणि गोष्टाळ्या हा शब्द तू एक छान सांगितलास. बरं, कथेच्या बाबतीत बोलायचं ना, तर आपण त्याच्यामध्ये आशय आणि आविष्कार असे शब्द नेहमी वापरतो आणि तुझ्या बाबतीत सांगायचं तर कथावस्तू आणि कलावस्तू असं.
तर हे तू कसं विकसित करतेस, म्हणजे कथेची तुझ्या बाबतीत घडणारी प्रक्रिया कशी आहे? हां. कथेबद्दल म्हणायचं तर कथावस्तू आणि कलावस्तू अशा त्याच्या दोन आपल्याला परिमिती म्हणता येतील. तर कथावस्तू म्हणजे वन लाईन स्टोरी किंवा थोडक्यात हे हे असं असं झालं असा जो विषय मनामध्ये येतो तो म्हणजे कथावस्तू. आणि कलावस्तूमध्ये म्हणजे आविष्कार करताना ती कथा वेगवेगळी वळणं घेते. मग त्याच्यामध्ये आपण प्रसंग कुठला टाकायचा, वातावरण कुठलं घ्यायचं. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की काश्मीरमधलं वातावरण घेऊया का अमेरिकेतलं घेऊया, हे थोडं थोडं त्याच्यामध्ये ठरवायला लागतं. आणि मग भाषाशैली काय असावी, मग ग्रामीण ढंगाची काही त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा असेल का शहरी व्यक्तिरेखा असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. किंवा कथा कशा पद्धतीनं सांगूया, फ्लॅशबॅक पद्धतीनं सांगूया का सरळसोट सांगूया, असं असं घडलं अशी सांगूया. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलावस्तूमध्ये, मांडणीमध्ये किंवा कलात्मक मांडणी आपण ज्याला कथेची म्हणतो त्याच्यामध्ये येतं. आणि हे व्यक्तिपरत्वे बदलतं आणि त्याचे काही नियम नाहीत आणि काहीच नाही. म्हणजे ज्या कथाकाराला जशी साद घालेल कथा त्याप्रमाणे ती कथा वळण घेत जाते. त्यामुळे हे वन लाईन स्टोरी सुचते. म्हणजे मुलीचं आणि आईचं भांडण झालं आणि आई मुलीला त्रास देते, ही झाली वन लाईन स्टोरी. पण मग ती आई, मग ती मुलगी, मग तिची बॅकग्राऊंड काय आहे, मग ती त्यांच्यामध्ये का भांडणं होत आहेत, हे सगळं शोधणं हे कथाकाराचं काम आहे. त्या दृष्टीनं कथाकार हा शोध घेत असतो सतत. आत्मशोधही असतो आणि समाजाचाही शोध तो घेत असतो. आता तू इथे असं एवढं सगळं विस्तृत विवेचन दिलंस म्हणून मी तुला विचारते की आता हेच उदाहरण घेतलं की आई आणि मुलीच्या याच्याबद्दल, तर मुलीचा वयोगट वेगळा, आईचा वयोगट वेगळा, एखाद्या पुरुषाच्याबद्दल लिहित असेल तर त्याचं तो पूर्णच वेगळा असं, परत त्यांची बॅकग्राऊंड वेगळी. तर ह्या सगळ्यामध्ये लिहिताना त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन विचार करताना हा तुझा स्वतःचा पण शोध असतो का? नक्कीच. कारण लेखक हा नेहमी परकाया प्रवेश असा एक शब्द वापरला जातो की परमनप्रवेश करतो. म्हणजे प्रत्येक अनुभव हा काही लेखकाचा स्वतःचा नसतो. एखादा मैत्रिणीचा अनुभव असतो किंवा काही ठिकाणी त्या कथेतली नायिका जणू काही मीच आहे असं समजून त्या नायिकेच्या भूमिकेशी समरस होऊन ते लेखन केलं जातं. आणि त्या दृष्टीनं मग हा स्वतःचा शोध असतो. मला तर असं वाटतं की प्रत्येक कला ही सुद्धा एक आत्मशोधच असतो आणि शोधाच्या अनेक शक्यता त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणजे वेगवेगळ्या शक्यता त्याच्यामध्ये दिसतात आणि त्या शक्यतांचा शोध पुन्हा आपण घेत राहतो. खूपच छान. कीर्ती, तुला आता मला असं विचारावं असं वाटतंय की तुझ्या दोन्ही कथासंग्रह असं वाचताना असं लक्षात आलं आणि तुझ्याशी गप्पा मारताना असं लक्षात आलं की तुझ्या अनेक कथांमागे सुद्धा एक कथा आहे. म्हणजे एखादा प्रसंग केवळ ऐकलास किंवा पेपरामध्येही म्हणते तसं वाचलास किंवा कोणी काही रेफरन्स दिला म्हणून सगळ्या कथा आहेत असं नाही, किंवा केवळ इमॅजिनेशनमधल्या कथा आहेत, तुझ्या कल्पनाशक्तीला ताण देऊन राहिलेल्या कथा आहेत, अनुभवांवरती कथा आहेत असं नाही, तर काही सत्यकथा पण आहेत. तर त्या कथेमागच्या कथांबद्दल सांगशील का? विशेषतः मी आईचं उदाहरण देते, तुझी ही कथा आहे त्याबद्दल पण सांग. ठीक आहे. जसं आत्ता आश्लेषा म्हणाली की कुठलाही कलेचा फॉर्म म्हणजे त्या कलावंताचा आत्मशोध असतो, तसंच कथाकाराच्या बाबतीत देखील होत असतो. तो त्या कथेमागे त्याची एक कथा दडलेली असते. ती कथा असं नाही म्हणता येणार, अनेक गोष्टी तिथे घडत असतात आणि त्यातून त्याची कथा आकाराला येत असते. म्हणजे माझ्या आई कथेबद्दल तू विचारत आहेस तनुजा, ही कथा खूप जणांना आवडली. त्याच्यामध्ये एक आत्ता 50च्या पुढे पोहोचलेला माणूस आहे, पण त्याची आई त्याच्यापासून तो एक 2-3 वर्षाचा असतानाच त्याची आई त्याच्यापासून दुरावली आहे आणि तो आपल्या आजीबरोबर म्हणजे वडिलांच्या आईबरोबर राहत आहे. आणि त्याला लहानपणी असं वाटतं की ही आजी म्हणजेच आपली आई. कारण आपण जर खेड्यामध्ये बघितलं तर आजीलाच आई म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे त्याला शाळेत असं वाटत असतं की जसं बाकीच्यांच्या आया आहेत तशीच ही माझी आई. पण त्याचे वडील जे असतात ते दुसऱ्या गावी राहत असतात आणि ते वडील अधूनमधून येत असतात. त्यामुळे
आई आणि वडील यांच्यातलं नातं फारसं तेव्हा त्याच्या लक्षात येत नाही. तर मी म्हणजे कथेकडे वळले, पण त्यापूर्वी मला यामागची एक जी सत्यकथा आहे ती सांगावीशी वाटते. आमचे एक मित्र आहे आणि त्याच्या बाबतीत असं घडलेलं होतं की 2-3 वर्षाचा असतानाच तो आईपासून दुरावला आणि पुढे त्याला माहितीच नव्हतं. त्याच्या घरातले, त्याची आजी, त्याचे वडील कोणीही त्याला सांगत नव्हतं की आई कुठे आहे. कदाचित असं घडलं असेल की नाही, त्या आईचं नाव आता घरात आपण काढायचं नाही. पण याला उत्सुकता होती की आपली आई होती कशी, आहे कशी, तिने मला का टाकून दिलं, ती अशी घरातून का निघून गेली. आणि म्हणून तो आईचा शोध घेत होता. आणि घडलं असं, जवळजवळ 50 वर्षांनी त्याला त्याची आई भेटली आणि ते दोघांनाही विरह जाणवत होता आणि दोघं एकमेकांना भेटल्यावर अगदी गळ्यामध्ये पडून अगदी ओक्साबोक्शी रडायला लागले. तर हा जो प्रसंग आहे तो मला हेलावून टाकणारा ठरला. आणि मग मला असं वाटायला लागलं की मधला जो एक 50 वर्षाचा कालखंड आहे तो या व्यक्तीच्या आयुष्यात कसा गेला असेल, त्याची तगमग काय झाली असेल, त्याने काय पद्धतीने आपल्या आईचा शोध घेऊ पाहिला असेल, असं थांबवला पण असेल. हो, थांबवलेला पण असेल. तर हे सगळं शोधावं असं मला वाटायला लागलं आणि त्यातून ती कथा आकाराला येत गेली. म्हणजे 3-4 वर्षाचं असताना आजीलाच आई मानणं असा त्याचा प्रवास सुरू. 8वी-9वीला गेल्यावर त्याच्या लक्षात यायला लागलं की आपली आई थोडीशी आपल्या मित्रांच्या आयांपेक्षा थोडी वयस्कर आहे. आपले वडील अधूनमधून येतात आणि ते या आईला पण आई म्हणूनच हाक मारतात. मग त्याच्या लक्षात आलं की ही आपली आजी आहे आणि आपण आजीलाच आई म्हणत आहोत. मग त्याने विचारायला सुरुवात केली की माझी खरी आई कुठे आहे. त्याच्यातून त्याच्या लक्षात आलं की वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे. आपली आजी आपल्याला काही आपल्या आईबद्दल सांगत नाही. शेजारपाजाऱ्यांना विचारावं तर तेही आपल्या आईबद्दल बोलत नाही. असं त्याच्या मनाची सगळी जी अस्वस्थ वृत्ती आहे ती तिथे मी अधोरेखित केली आहे कथेमध्ये. पुढे एक टप्पा आला की त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला एक छान बाळ झालं आहे आणि मग आपली पत्नी आणि ते बाळ त्यांच्यातलं नातं तो पाहतोय आणि मग त्याला पुन्हा आपल्या आईची तीव्रतेने आठवण येते. पण तोपर्यंत बराच शोध घेतला आहे. पुन्हा जिद्दीने तो आपल्या मूळ गावी जाऊन आईच्या माहेरी जाऊन आईचा शोध घेतो आहे. असं सगळं दाखवलं आणि त्याला काही यश येत नाही आणि तो म्हणतो की ठीक आहे, आता इतकी वर्ष आपण शोध घेतला, हे सगळं थांबवून टाकूया. पण एक दिवस त्याला एक पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये आईच्या एका मैत्रिणीने त्या आईचा खरा पत्ता दिलेला असतो आणि त्यातून त्याला त्याची आई सापडते. हा या कथेतला एक भाग आहे. पण जोडीला त्याची जी आजी आहे ती त्याला जोपर्यंत आईबद्दल सांगत नाही तोपर्यंत आपली आजी खलनायिका आहे आणि तिनेच आपल्या आईला हाकलून दिलेलं आहे आणि आपल्याला तिच्यापासून दूर केलेलं आहे. म्हणून त्याच्या मनात आजीविषयी एक राग असतो. आणि पुढे आजीचा मरण क्षण येतो तेव्हा ती आजी उलगडून सांगते की अरे, तुझ्या वडिलांचं दुसऱ्या एका बाईबरोबर नातं होतं, त्याला तिच्याबरोबरच राहायचं होतं आणि तुझी आई म्हणजे एक 22-25ची तरुणी होती, तिला तू झालेला होता. माझ्या पुढे तुझ्या आईचा अख्ख्या आयुष्याचा प्रश्न पडला होता आणि असं वाटत होतं की तुझ्या आईनं दुसरं लग्न करावं. पण तुझ्या प्रेमात तुझी आई इतकी होती की तिला हाकलून लावण्याशिवाय आणि तुला तिच्यापासून दूर करण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय राहिला नव्हता. प्रत्येक स्पष्टीकरण सुद्धा त्याच्यामध्ये तू इतकं छान दिलेलं आहेस. हो. म्हणजे पुढे असं घडतं की ह्या आई मुलांची भेट हा एक टप्पा ठरतो. पण ही जी आजी आहे
तिच्यामधलं जे एक स्त्रीत्व आहे किंवा स्त्रीमध्ये एक वात्सल्य असतं, ती प्रत्येकाकडे त्या वात्सल्याने पाहत असते आणि ज्याचं त्याचं भलं व्हावं अशाही तिचा एक स्वभाव त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे. तर ही कथा मोठी आहे, दीर्घ कथा आहे आणि व्यामिश्र म्हणूया किंवा जीवनातील गुंतागुंत बोलण्यासारखं या कथेबद्दल खूप आहे. तर ती सगळी मी ह्यामध्ये दाखवलेली आहे. तर हे फारच छान मांडली आहेस ती कथा कथामागची कथा म्हणता येईल आपल्याला. अश्लेषा, तुझ्या पण प्लासिबो, प्लाझ्मा, जीवन है अगर जहर या कथा सगळ्या वैद्यकीय माहितीवरती आधारित आहे. तर ह्यातले काही अनुभव, सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा आहेत, हे तुला आलेले अनुभव आहेत का तू कुणाचे ऐकलेस आणि याच्यावरती तुला कथा लिहाव्याशा वाटल्या यासाठी तू त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून सगळी माहिती गोळा करून या कथा लिहिल्या आहेस? मगाशी म्हटलं तसं कथा ही स्वतःचा अनुभव आणि कल्पित अशी दोन्ही प्रकारची असू शकते किंवा दोन्हीचा मिलाफही असू शकतो. तर मला आलेले काही अनुभव त्या कथांमध्ये नक्कीच उतरलेले आहेत आणि मी मगाशी म्हटलं तसं इतरांचे अनुभव, अगदी म्हणजे जीवन है अगर जहर या कथेमध्ये डॉक्टर पती पत्नी आत्महत्या करतात. तर ही चक्क वर्तमानपत्रात आलेली बातमी होती आणि त्या बातमीच्या आधारावर, म्हणजे ती वन लाईन स्टोरी होती की एवढे उच्च विद्याविभूषित असणारे डॉक्टर पती पत्नी आत्महत्या का करत असतील आणि काय त्यांचं असेल, असे कुठले ताण असतील त्यांचे की त्यांच्यामुळे आत्महत्या त्यांना करावीशी वाटली असेल. तर मला हा कथेचा विषय वाटला आणि मग डॉक्टरांचं जीवन दाखवायचं आहे तर मग मला अभ्यास करावा लागला आणि अशा कथांसाठी अभ्यास करावाच लागतो, संदर्भ पाहावे लागतात. डॉक्टर मित्रमैत्रिणीशी मी चर्चा केली, त्यांना ती कथा वाचायला दिली, त्यातल्या संकल्पना चुकल्यात का, बरोबर आहेत का याची खातरजमा केली. त्याचप्रमाणे प्लासिबो आणि प्लाझ्मा या 2 कथा आहेत. प्लाझ्मा ही कथा कोविड काळातली कथा आहे आणि प्लाझ्मा दान याविषयी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि थोडंसं त्याच्यात रहस्य पण आहे, प्रेमकथा पण आहे त्याबरोबर. आणि प्लासिबो ही जी कथा आहे त्याच्यामध्ये प्लासिबो इफेक्ट असा जो असतो की डॉक्टरांनी गोळी दिली की किंवा डॉक्टरांकडे गेलं तरी बरं वाटतं, याला जो प्लासिबो इफेक्ट म्हणतात, तर तो त्या कथेमध्ये आलेला आहे. किंवा एम्पॅथेटिक फिलिंग म्हणजे काय असतं, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आहेत. याशिवाय काळं बेरं नावाची एक जी कथा आहे ती झोपेत चालणारा माणूस, ही त्याची वन लाईन स्टोरी आहे आणि झोपेत चालणाऱ्या माणसामुळे काय संशय किंवा काय ताण असतात किंवा त्या झोपेत चालणाऱ्या माणसाच्या पत्नीची काय अवस्था होते, तर हे सांगताना त्या आजारावरती थोडासा प्रकाश टाकलेला आहे आणि त्यात संशयाचं भूत पण आहे. आणि ना खंत ना खेद यामध्ये सुद्धा अल्झायमर झालेला एक म्हातारा माणूस आहे, त्या नायिकेचे वडील आहेत ते, आणि त्या अनुषंगाने मग मी असे थोडे त्याच्यामध्ये संदर्भ जे वैद्यकीय टाकलेले आहेत त्याचा अभ्यास करूनच मी ते त्याच्यामध्ये मांडले. पण या सगळ्यामध्ये अजून एक मला लक्षात आलेलं आहे की तू आता रेफरन्स दिलास की तू वर्तमानपत्रात डॉक्टर दंपतींनी आत्महत्या केली असं वाचलंस आणि त्यात तुला कथा सुचली. पण तुझ्या सगळ्या कथांमध्ये ना एक सकारात्मक सूर आढळतो. म्हणजे ही जरी कथा असली, आत्महत्या केला असं तू वाचलं असतं तरी प्रत्यक्षात आपण ती कथा वाचतो त्याला तू फार पॉझिटिव्ह नोटवरती शेवट केलेला आहेस त्याचा आणि तो पटणारा आहे परत. तर हा सकारात्मकता हा तुझ्या स्वभावाचा भाग आहे जो सगळ्या कथांमध्ये येतो का ती कथाचं स्वरूप घेते? दोन्ही खरं म्हणजे म्हणता येईल. स्वभावाचा भाग तर आहेच आहे आणि म्हणजे साहित्य निर्मितीचा जो उद्देश जुन्या ग्रंथांमध्ये सांगितला आहे की सहित म्हणजे जे समाजाचं हित साधतं ते साहित्य, तर त्याचा थोडासा प्रभाव माझ्यावरती असावा, त्यामुळे ती कथा सकारात्मकतेकडे जाते. आणि दुसरं म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा शिवेतर क्षतये असा शब्द आहे. तर शिवेतर म्हणजे अमंगल आणि त्याची क्षती करणारा म्हणजे अमंगलाचा नाश करणारं असं साहित्य असावं, असे छंद असावेत, अशा कला असाव्यात की ज्याच्यामुळे अमंगलाचा नाश होईल. तर त्याचा थोडासा एक संस्काराचा भाग असू शकतो. पण तू म्हणते तसं ते जरी सकारात्मकतेकडे गेलेलं असलं तरी
काही कथांमध्ये तसं नाही आहे सुद्धा, म्हणजे विशेषतः ना खंत ना खेद या कथेमध्ये सकारात्मक शेवट असा नाही आहे, तो असा सोडून दिलेला आहे. वाचकांनी ठरवावं की ह्याच्यामध्ये त्या नायिकेनं पुढं काय केलं असेल. बहुतांशी कथांमध्ये मी म्हणते हां की- बरोबर आहे, पण म्हणजे एक अपवाद म्हणून मी ती सांगितली. पण तू म्हणते तसं बरोबर आहे की हा संस्काराचा भाग असू शकतो आणि स्वभावाचा पण भाग असू शकतो. स्वभावाचाही भाग असू शकतो. म्हणजे त्या डॉक्टर दंपतींनी असा तुझी कथा जर वाचनात आली असती तर त्यांनी नक्कीच असा विचार केला नसता, असं एक मला वाटून आणि गेलं. कदाचित ते 2 जीव वाचले असते. तुला मला कीर्ती असं विचारायचं आहे की राजकारणावरच्या दहीहंडी, पैशाचं झाड यात समाज मनाचं दर्शन होतं, तर बीज आणि वृक्षसारखी कथा आपल्याला त्या कथाबीजात म्हणजे मलाही तिने सहभागी करून घेतलं. तर कथेच्या अवकाशात एखादा अवघड विषय सोपा करून कसा सांगता येतो? म्हणजे या प्रत्येक विषयातलं तुझं काही शिक्षण नाही आहे तरी सुद्धा तू तो विषय सोपा करून सांगते. याच्यामध्ये कदाचित तुझी साहित्यिक पार्श्वभूमी आहे, घरातली कलेची पार्श्वभूमी आहे का, तुझा या गोष्टीतला अभ्यास आहे? दोन्ही भाग आहेत. म्हणजे घरातली पार्श्वभूमी म्हणजे माझे वडील आनंद यादव हे मोठे साहित्यिक होते. त्याचा एक संस्कार माझ्या मनावर असा झाला की आमच्या घरामध्ये भरपूर पुस्तकं होती आणि त्यांचं वाचन माझ्याकडून भरपूर झालेलं आहे. तर लहान वयामध्ये आवडच होती वाचनाची, त्यामुळे वाचत होते. पण जसं वय वाढत गेलं तेव्हा मी त्या कथा किंवा ते जे साहित्य आहे ते जाणीवपूर्वक वाचायला लागले की आपल्याला जर साहित्य निर्मिती करायची असेल तर त्या दृष्टीने यांनी कसं लेखन केलेलं आहे, हा एक टप्पा झालेला आहे. आणि दुसरा भाग असा की जसं आश्लेषानं सांगितलं की विषय अवघड असतात आणि मग तो विषय जर आपल्याला हाताळायचा असेल तर थोडी तयारी करावी लागते. म्हणजे अनेक पद्धतीची तयारी करावी लागते. म्हणजे माझी माणसं कथा आहे, त्याच्यामध्ये मी एक मारवाडी व्यक्ती घेतलेली आहे गादी या कथेमध्ये. हां. तर मग मला असं वाटायला लागलं की ही जर मारवाडी व्यक्ती मला दाखवायची असेल तर त्याच्या तोंडातली भाषा जी आहे ती त्या प्रकारची हवी. म्हणून मी माझ्या काही मित्रांशी बोलून ती मारवाडी भाषा, माझे हे संवाद आहेत ते कसे लिहिता येतील असा प्रकार त्याच्यामध्ये केला आहे. किंवा दुसरं दहीहंडी सारखी कथा आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सत्ता स्पर्धा आहे. म्हणजे राजकारण म्हटलं की राजकारणामध्ये सत्ता स्पर्धा असते, तर ती मला दाखवायची होती. आणि काय पद्धतीने दाखवता येईल, तर मग दहीहंडी मी नेहमी मला बाहेर जायला आवडतं, जे काही घडत असतं ते बघायला आवडतं, लोकांशी संवाद साधायला आवडतो आणि त्यातून मला काहीतरी मिळत असतं. तर तसंच ते दहीहंडी बघताना माझ्या डोक्यात आलं की अरे ही दहीहंडी ज्याच्यावर ते गोपाळ जे असतात ते प्रयत्न करतात, थरावर थर चढून ती दहीहंडी फोडण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि शेवटी ते दहीहंडी फोडण्यामध्ये यशस्वी होतात. तर तसंच कुठेतरी राजकारणामध्ये चाललेलं असतं. जो तो एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, ते जी काय खुर्ची असेल ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते सगळं कुठेतरी मी त्या दहीहंडी कथेमध्ये आणलेलं आहे. तू म्हणालीस तसं तिथे अभ्यास तर करावाच लागला, कारण थोडं दहीहंडी, नंतर राजकारण, मग राजकारणातली माणसं जी आहेत ती समाजात वावरताना कशी वागतात, त्यात मीडिया सुद्धा आहे. मीडिया पुन्हा आहे, कारण मीडियाला सगळ्या अशा सणसणाटी बातम्या हव्या असतात, त्यामुळे त्यांचं या राजकारणी व्यक्तींवर, त्यांच्या वर्तनावर लक्ष असतं. तर असं बरंचसं, म्हणजे मला थोडंसं सांगायला आवडेल की तू जर तनुजा बघितलं तर माझ्या कथा बहुतेक दीर्घ कथा आहेत. मला जीवनातली जी गुंतागुंत असते, म्हणजे एखादीच घटना असते, पण त्या घटनेचे अनेकांवर वेगवेगळे परिणाम होत असतात. तर ते परिणाम, वेगवेगळ्या व्यक्तींवरचे जे परिणाम आहेत ते मला माझ्या कथेतून दाखवायला आवडतात आणि त्यामुळे त्या दृष्टीनं माझा त्या कथेच्या संदर्भात किंवा जे काही माझ्या मनात बीज
उमललेलं असेल त्या बीजाच्या संदर्भात अभ्यास सुरू असतो. मला आणखी एक सांगावंसं वाटतं की जेव्हा कथा लिहिते, कथा लिहून झाली की मी ती बाजूला ठेवते आणि 1-2-3 महिन्यांनी पुन्हा ती कथा वाचून पाहते आणि मला जो अपेक्षित परिणाम आहे त्या कथेतून तो साध्य झाला आहे का, मग कुठे काही कमी पडलं आहे का, कधी भाषाशैली जी आहे तिच्यात काही बदल करायला हवेत का. म्हणजे इथे मला सांगावंसं वाटतं की तरुण मुलांवर जर आज कथा लिहायची तर त्यांच्या तोंडची भाषा तिथे यायला पाहिजे, तर ते पाहावं लागतं. किंवा त्यांच्या हातामध्ये तो मोबाईलसारखा खेळत असतो, तर ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्या टप्प्यावरच्या प्रश्नांपेक्षा खूप वेगळे असतात, बरोबर. तर त्यांचाही आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागतो. खूपच छान. कीर्ती, या संदर्भात मला तुझ्या कथासंग्रहासंदर्भात विचारावं असं वाटतंय. नवा परीघ आणि त्याच्या मध्ये तू अनेक नवीन नवीन विषय घेतलेले आहेस, सद्यकालीन विषय घेतलेले आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील? हे नवनवीन विषय तुला कसे सुचले? नवा परीघमधल्या सगळ्या कथा या सहस्त्रकातल्या कथा आहेत. म्हणजे या 20-22 वर्षातल्या कथा आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 92-93 सालापासून आपल्याकडे जागतिकीकरण, उदारीकरण, अर्थव्यवस्था बदललेली आहे. म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, याला खा-ऊ-जा संस्कृती असं जे म्हटलं जातं, तर त्या संस्कृतीतले जे सगळे बदल आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारांनी कुटुंब, समाज, नाती, निसर्ग, पर्यावरण ह्याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे, परिवर्तन झालेलं आहे. काही ठिकाणी निसर्गाचा अत्यंत ऱ्हास झालेला आहे, नातेसंबंधांमध्ये खूप तणाव निर्माण झालेले आहेत. तर या नव्या परिघामध्ये ह्या सगळ्या विषयांना कवेत घ्यावं असं मला प्रकर्षानं वाटलं. आणि त्यामुळे मग एखादी कथा म्हणजे लेपसारखी कथा आहे की ज्याच्यामध्ये सगळं हे कॉर्पोरेट आयुष्य आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे अंगावरती लेप लावून ती त्यातली जी खलनायिका आहे ती कसा म्हणजे इथे मला थोडंसं मध्ये मी थांबवते. लेप म्हणजे मेकअपवरच्या तू 2 कथा लिहिल्या आहेस आणि ह्या दोन्ही सर्वस्वी वेगळ्या त्या कथांची पार्श्वभूमी आहे. त्यातलीच एक लेप कथा आहे. लेप ही कथा अशी आहे की अगदी ही सत्य घटना आहे. माझ्या दारामध्ये एक हळदीचा लेप लावलेली अखंड अर्धवट वस्त्र घातलेली स्त्री दारात आली आणि तिने मला सांगितलं की मला माझ्या सासूने जाळलंय म्हणून मी हळदीचा लेप लावलाय, तर तू मला मदत कर असं म्हणून ती माझ्या घरात घुसली. ही 1 लाईन स्टोरी आहे. आणि मग त्या अनुषंगाने मी ती वेगळ्या पद्धतीनं ती कथा, कॉर्पोरेट आयुष्यामधली एक स्त्री अशा प्रकारचा लेप लावून काय उद्योग करते ते मी त्या कथेमध्ये मांडलं आहे. आणि तू मेकअप कथेचा उल्लेख केलास, तर मेकअप ही पण अशीच आहे की 2 म्हणजे आई आणि मुलगी आहे आणि त्या खूप सारख्या दिसत आहेत. म्हणजे हिला बाजूला केलं तर ही मुलगी आहे का आई आहे हे कळत नाही आहे, इतकं साम्य त्याच्यामध्ये आहे. या घटनेवरती अशी एक म्हणजे माझ्या बघण्यात एक आल्या 2 जणी, त्याच्यावरती आधारित मेकअप ही जी स्टोरी आहे तर ती फिल्म लाईनमधली आहे. तर मी मेकअप, त्याचं नाव मेकअप आहे आणि ती फिल्म लाईनमध्ये घडते की म्हणजे नायिकेची जी भूमिका आहे ती कदाचित आईला मिळेल की काय अशी अवस्था होऊ शकते, इतकं त्यांच्यामध्ये साम्य असतं. तर हे सगळे विषय, तुझा प्रश्न असा होता की वैविध्य जे आहे, तर हे सगळी वैविध्य खरं म्हणजे ह्या काळानेच दिली आहेत. आणि ह्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि बहुतेक सगळ्या या कथांमध्ये कुठं ना कुठं तरी इंटरनेट, मोबाईल, ईमेल, इंस्टाग्राम यांचे जाता जाता उल्लेख आलेले आहेत. कारण ते इतके अपरिहार्य आहेत आपल्या आयुष्यात, म्हणजे ती लाईफलाईनच झाली आपली. त्यामुळं तू म्हणते तसं हे वैविध्य कथांमध्ये आलेलं आहे. दोघींना एक मला वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतं की तू मगाशी म्हणाली मी कथा परत वाचते, तसं आता तुमच्या दोघींची पुस्तकं आलेली आहेत, अनेक पुस्तकं आली आहेत, पण आता कधीतरी कथा वाचताना असं वाटतं का अरे नको हे बदलायला पाहिजे होतं, असं तुम्हाला दोघींना कधी वाटलेलं आहे का? ही कथा अशी यायला हवी होती असं कधी दोघींना वाटलं आहे का? पहिल्यांदा तू सांग अश्लेषा. हां, नक्कीच असं वाटतं. कारण काही काळमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की अरे हे आपण जरा बाळबोध लिहिलं आहे. म्हणजे हे अर्थात तो त्या काळाचा संदर्भ असतो, त्यामुळे त्या काळात ते बाळबोध नसतं, पण नंतरच्या काळामध्ये असं कधीतरी वाटू शकतं. आणि असे पण बदल कधीतरी करावेसे वाटतात की अरे त्यावेळेला आपल्या लक्षात आलं नाही आणि काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायला हवं होतं आपण की जेणेकरून हे पात्र अधिक
चांगल्या पद्धतीनं उमटलं असतं. तर हे करावंसं वाटतं. तुला वाटतं कधी असं? हो, म्हणजे घडतं असं की आपलं जसं वय वाढतं तसं एखाद्या अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलत जाते. तोच प्रकार आपली जुनी कथा वाचताना होतो. पण दुसराही भाग होतो तनुजा, म्हणजे मी आज थोडंसं जाणीवपूर्वक माझेच हे कथासंग्रह पुन्हा वाचायला घेतले आणि मला असंही वाटलं की अरे मीच हे इतकं छान लिहिलं का, माझंच हे निरीक्षण आहे का, असाही मला प्रश्न पडला. तर दोन्ही पद्धतीने होत असतं. जसं आपण कथेमागची कथा म्हटलं तसा कथेनंतरची कथा असंही आपल्याला लिहिता येऊ शकतं. आता खरं तर दोघींची बोलण्यासारखं खूप आहे. शेवटचा प्रश्न तुम्ही दोघींनी थोडक्यात उत्तर द्या. जसा सकारात्मक कथा हा तुझ्या कथेचा एक मूळ गाभा आहे, तसाच काही काही कथांमध्ये तुझा मिश्किलपणा हा सुद्धा कथांमधून अधोरेखित होतो. पण दोघींच्याही कथांमध्ये चिंतन हा प्रमुख विषय आहे. तर त्याबद्दल दोघींनीही थोडक्यात सांगा, मग आपण प्रेक्षकांकडे वळूया. काय जेव्हा आपण पाहत असतो अनेक गोष्टी तेव्हा एक विसंगती मानवी जीवनातली लक्षात येते आणि मग त्यातून त्या विसंगतीकडे थोडंसं गमतीने बघितलं तर त्याच्यात एक मिश्किलपणा जाणवतो. म्हणजे तुला आत्ताचीच घटना सांगते की आपण सगळेजण ते बिबट्या आणि वाघ यांनी खूप घाबरलेलो आहोत. तर मग माझ्या मनातही ते चाललेलं असतं आणि असं वाटतं की इकडे काहीतरी गंमत लक्षात येईल का. तर घरात बसल्या बसल्या असं चालले होते, काहीतरी गंमत मनात येत होती आणि मग हा बिबट्या समजा आला तर काय करायचं, नाही मग आपण घरातच थांबूया, फार बाहेर नको पडायला, म्हणजे आपल्यावर बिबट्या हल्ला करणार नाही, असं मनामध्ये येत होतं. आणि मग तोवर दारावरची माझ्या बेल वाजली. म्हटलं दार उघडायला जाऊया आणि डोक्यात तो विचार होता. त्यामुळे त्या आय होलमधून जेव्हा मी बाहेर कोण आहे ते बघितलं तर मला असं वाटलं की अरे तो बिबट्याच त्या आय होलमधून माझ्याकडे पाहतो आहे. तर असं काहीतरी मिश्किलपणा मनामध्ये येतो आणि त्यातून ती मिश्किल कथा जन्माला येते. म्हणजे एक कालसुसंगत कथा आता जन्माला येणार आहे. येईल सांगता येत नाही. तर हा एक भाग. आणि दुसरा समाज चिंतन, म्हणजे गोष्टी अनेक बाजूला घडत असतात आणि त्याच्यावर आपली काहीतरी एक प्रतिक्रिया असते. म्हणजे माझी एक विक्रेता म्हणून कथा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे पथारीवाले फुटपाथवर बसलेले असतात आणि अतिक्रमण म्हणून ते अतिक्रमण विरोधी पथक तिथे येतं आणि त्यांचं सगळं सामान वगैरे ते घेऊन जातात. तर हे बघताना माझ्या असंही लक्षात आलं की जरी हे अतिक्रमण पथक आलं तरी 2-3 दिवसांनी तो विक्रेता पुन्हा तिथे त्याचं हे करायला लागतो, सामान विकायला लागतो. तर इथे गाभ्याशी गेलो तर 2 गोष्टी जाणवतात. म्हणजे ट्रॅफिक जॅम होतं, बाकीच्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत, पण तो विक्रेता आहे तो तिथे का बसतो, तर त्याचं पोट भरावं यासाठी. मग त्याला तिथून नुसतंच हाकलून दिलं म्हणून त्याचे प्रश्न संपतात का, तर त्याचे प्रश्न संपत नाही. तो पुन्हा कुठेतरी दुसऱ्या जागेवर अतिक्रमण करत असतो. या कथेवरचं तुझं चिंतन खरंच वाचण्यासारखं आहे. मी अगदी हो. आणि त्याच्यामध्ये त्याचा एक 4 दिवस तो धंदा बंद झाला या अतिक्रमण पथकामुळे. तर त्याच्या घरामध्ये त्यांचं रोजचं पोट रोज येणाऱ्या त्या पैशांवर अवलंबून असतं आणि त्यामुळे त्याच्या घरामध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असतात. तर मग मला असं वाटतं बरं हा जो विक्रेता आहे, आपण आता आश्लेषाकडे वळूया. हो म्हणजे तो 2 मिनिटात संपवते. हा जो विक्रेता आहे त्याच्याकडे गिराईक देखील येतं, म्हणजे गरज दोघांची आहे, विक्रेत्याची आणि गिराईकाची. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला तिथून हाकलण्यापेक्षा कुठेतरी त्याला कायमची जर त्याच्या पोटापाण्याची सोय होईल अशी एखादी जागा दिली तर त्याचे प्रश्न संपतील. मग हे जे चिंतन आहे ते मी माझ्या कथेमधून मांडू पाहत असते. मस्त.
मला वाटतं चिंतन हा प्रत्येकच कथालेखकाचा मूळ गाभा असतो. चिंतनाशिवाय तर कथा उमटू शकत नाही. आणि लेखकाला ही एक संधी असते की आपल्या मनातले विचार त्यानिमित्ताने एखाद्या पात्राच्या तोंडी देणं किंवा एखाद्या प्रसंगातून आपले विचार मांडणं. तर ही एक चांगली संधी असते. माझ्या एका कथेमध्ये निसर्ग हा एक नायक आहे, म्हणजे नायकाचं नाव निसर्ग आहे आणि नायिकेचं नाव प्रगती आहे. तर प्रगती आणि निसर्ग यांच्यातलं जे द्वंद्व आहे जे आपण बघतो रोज, तर त्या निमित्ताने मला ते दोन्ही विषय मांडता आले. एक उदाहरण म्हणून हे सांगते. तर हा चिंतनाचा विषय त्याच्यामध्ये असतो आणि मानवी नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे आहेत की त्याच्यामध्ये चिंतन हा विषय येतोच. मग त्याच्यामध्ये मानवी मनाचं जे चिंतन असतं ते तर येतंच, पण समाजातलं चिंतन किंवा राजकीय चिंतन, सगळं इतरही अनेक प्रकारची चिंतनं किंवा मंथनं आपण म्हणूया की ती कथेमध्ये अगदी येतातच. या दोघींची पुस्तकं नक्कीच कथासंग्रह वाचण्यासारखे आहेत, जरूर वाचा. आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळूया. काही कोणाला विचारायचे असतील तर एखाद दुसरा प्रश्न आपण घेऊ शकतो. नमस्कार. खूप छान तुम्ही कथांबद्दल, लेखनाबद्दल माहिती दिलीत. मला असं विचारावंसं वाटतं की तुम्हाला कुठल्या लेखकांचं साहित्य वाचायला आवडतं आणि त्या लेखकांचं साहित्य वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही कथा लिहायला घेता तेव्हा त्यांची कथाशैली कुठंतरी तुमच्या लेखनामध्ये उमटते का? सध्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी जयंत पवार यांची कथा मला या अर्थाने खूप स्ट्रॉंग वाटली. त्यांची बलस्थानं खूप आहेत जयंत पवारांच्या कथेची. किंवा जयंत पवार जर लक्षात घेतले आणि मागच्या कालखंडात गेलो तर गंगाधर गाडगीळ आहेत, अरविंद गोखले आहेत, शंकर पाटील आहेत, आनंद यादव आहेत. तर हे जे सगळे आहेत यांच्या कथा वाचल्यानंतर आपल्या कथांमध्ये काही उणीवा आहेत की काय असं थोडंसं तपासून पाहावंसं वाटतं. तर नक्कीच परिणाम होतो. म्हणजे लेखक मग स्वतःकडे थोडंसं बघायला लागतो, आपल्या कथेचं थोडंसं विश्लेषण करू पाहतो. त्यामुळे प्रभाव तर पडतच असतो. आणि आत्ता सध्याचे लेखक म्हटलं तर खूप चांगलं लेखन अनेक तरुण कथाकार करत आहेत. म्हणजे प्रणव सखदेव आहे, गणेश मतकरी आहेत. लेखिकांमध्ये म्हटलं तर मेघना पेठे आहेत, मृणालिनी रवींद्र, माझं वाटतं पहिलं नाव मी चुकीचं घेते की का, हां, शर्मिला फडके आहेत. तर वेगळ्या वेगळ्या अंगांनी सगळेजण कथा लिहितात आणि कथेमध्ये खूप वैविध्य आले. मराठी कथा प्रकार या सगळ्यांमुळे नक्कीच समृद्ध झालेला आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तृप्तीच्या बोलण्याला मम असं म्हणते. आणि आपण वी कॅन टेक वन लास्ट क्वेश्चन फॉर अश्लेषा मॅम. एक प्रश्न हो, मी विचारतो. इफ यू वॉन्ट टू ॲड. माझा प्रश्न, तुम्ही जे कविता आणि कथा ह्याच्याबद्दल जे तुमच्या ह्याच्यात होतं त्याच्याबद्दल बोलतो. माझ्या स्वतःच्याही अनेक कविता या कथात्मक असतात, पण मला त्याच्याबद्दल विचार करताना असं वाटतं की नाही, ही कविताच आहे. कारण कविता जे सूचित करते ते कथेला जमणार नाही. उदाहरणार्थ गुरुनाथ दुरींची वाघ कविता आहे, त्यात वाघाची फक्त त्याच्यामध्ये पूर्ण ती कथाच आहे, पण ते प्रत्येकाच्या मनात तो वाघ कोण आहे हे निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त कवितेकडे आहे. आणि त्याच्यामुळे ती कविता म्हणूनच ती आली पाहिजे असं वाटतं मला, आणि ती कथा म्हणून येणार नाही. हा खरं म्हणजे प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. कारण काही कवितेची जी बीजं असतात ती सुप्त मनामध्ये उमटतात आपल्या, आणि त्याच्यामध्ये प्रतिमासृष्टी अधिक बलवत्तर असते आणि प्रतिमासृष्टीतून अनेक गोष्टी स्पष्ट होत नाहीत. म्हणजे बहुअर्थता त्याच्यामध्ये असते. म्हणजे एकच प्रतिमा घेतली तर ती एका व्यक्तीला वेगळी वाटेल, दुसऱ्या व्यक्तीला वेगळी वाटेल. पण कथेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रतिमासृष्टीचा उपयोग कथेमध्ये फारसा होऊ शकत नाही. कारण कथा बोलते, कथा सांगते की हे असं घडलं, हे असं झालं. त्यामुळं तिथे कथेचाच फॉर्म निवडावा लागतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे कला आणि सत्ता या नावाची माझी कविता आहे. तर कला आणि सत्ता ह्याच्यातलं द्वंद्व आहे. म्हणजे सत्तेमुळे कलेची कशी चिरफाड होते किंवा कलेला कसा वाव मिळत नाही सत्तेमुळे. तर ही
खरं म्हणजे कथेचा विषय आहे आणि तो मी सध्या तरी त्याची कविता लिहिलेली आहे, पण माझ्या डोक्यात तो कथेचा विषय म्हणजे घोळतो आहे. तर असं होऊ शकतं, व्यक्तिपरत्वे हे बदलू शकतं. थँक्यू. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतंय की आता आपण यांच्याशी चर्चा करून एका प्रकारे लघुकथेचाच आनंद घेतलेला आहे. दीर्घकथा किंवा कादंबरीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तुम्ही दोघी यात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू रेणू. थँक्यू.